भविष्यावर बोलू काही कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते. त्याचबरोबर राशीचक्रकार शरदजी उपाध्ये इथे उपस्थित आहेत, त्यांचंही नमस्कार स्वागत करते. आपण नक्षत्रांविषयी जाणून घेतोय हे तर सांगायला नकोच. प्रत्येक राशीचाही आपण अभ्यास खरं तर केला होता. तेव्हा असं वाटत होतं की चला ही राशी संपूर्ण समजली, पण नाही. तेव्हाही शरदजी म्हणत होते की नाही, नक्षत्रांप्रमाणे त्याच्या शेड्स बदलतात, त्याच्या छटा बदलतात असं म्हणूया. तेच आज अनुभवाला येत आहे, कारण आपण वृश्चिक राशीपर्यंत 8व्या राशीपर्यंत आज पोहोचलो आणि ती राशी अभ्यासताना 3 पुन्हा नव्या नक्षत्रांचा आपण अभ्यास करणार आहोत. विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. पहिलाच प्रश्न विचारते शरदजींना की शरदजी, विशाखा नक्षत्र आपण काल तुळेत सुद्धा ऐकलं, त्याच्याबद्दल थोडी भीती शांती करायला लागते वगैरे तेही ऐकलं, पण तरी त्याचा 4था चरण आहे तो वृश्चिक मध्ये येतोय. तिथून सुरुवात करा. शेड्स सुरेख शब्द वापरला असतो. प्रत्येकाच्या शेड असतात. गॉगलच्या सुद्धा अशा वेगळ्यात काचा कशा असतात ना, गॉगल एक आहे पण त्याच्या शेड्स बदलतात. तसं ह्या विशाखामध्ये तोळेला अनुकूल नसलेलं थोडं वातावरण आहे. स्वाती किती सुंदर नक्षत्र आहे, पण त्या विशाखामध्ये लोभ, घात करणं वगैरे काही शब्द असे अप्रिय आलेले आहेत. ते नक्षत्र तेच, पण इथे विशाखा थोडं आणखी गंभीर होणार आहे, कारण ते वृश्चिकेत आलं आहे. आणि वृश्चिकेचा संताप, वृश्चिकेचा एक सेट फॉरवर्डनेस सगळं तुला माहिती आहे. अशा फटकळ, तामसी, नांगी काढून बसलेल्या राशीमध्ये त्यात पुन्हा ते स्खलनशील नक्षत्र आलं. तर ज्याचं नक्षत्र विशाखा आहे पण रास वृश्चिक आहे, त्यांनी प्रचंड काळजी आपल्या कॅरेक्टरची घ्यावी. आपण प्रवाहपतीत होणार नाही ही काळजी घ्यावी. म्हणजे काय होतं, बारीक सारीक गोष्टीचा मोह पटकन होतो, बघता बघता घसरतो कधी आपण हे कळत नाही. आणि म्हणून मद्य सोडण्याची वेळ किंवा तर पहिला घोट घेण्यापूर्वी हे शब्द इथे लागू पडतात. तुम्हाला एकदा व्यसन लागलं किती प्रयत्न करा, मग ती स्खलनशील नक्षत्र असल्यामुळे विशाखाचे तोळेमधले जे काही थोडे बहुत दोष सांगितले मी ते इथे आणखी गंभीर होणार. मग त्याला एक मार्ग आहे, चांगला मार्गदर्शक भेटणं, चांगला गुरु भेटणं वगैरे. ते शरदचंद्र जे बंगालचे लेखक आहेत त्यांची प्रसिद्ध गोष्ट आहे, भयंकर व्यसनदार पण परमहंस गुरु. तर त्यामुळे त्यांनी ठरवलं आता नाही कमी करायचं, आपल्या सद्गुरूंना आवडणार नाही. अर्धा केला ग्लास, पाव ग्लास केला, पाव झालं परत नाही, नंतर भाऊ पूर्ण भरायचे. पण एके दिवशी त्यांनी जेव्हा गुरूंसमोर उभं राहून विचारलं, गुरुदेवा हे बरोबर नाही, मी अनुग्रहित आहे. ते म्हणलं अरे घे ना तू, आपल्याला जे जे आपणास आवडे ते ते ठेवावे देवापुढे, तर तू ते घे पण मला अर्पण करून मग घे. काय त्यांना वाटलं गुरु असावेत असे. आणि मग तो भरलेला ग्लास घेऊन त्यांच्यासमोर ठेवला आणि जो बांध फुटला, हे असलं घाणेरडं द्रव्य मी माझ्या गुरूंना अर्पण करतोय जे माझ्यासाठी केवढे कष्ट करतायत. खाडकन ग्लास फोडून टाकला, पुन्हा धरला नाही. असं एक जालिम उपाय तरी केला पाहिजे. म्हणून वृश्चिक विशाखा, मी तर म्हणे 27 नक्षत्रात धोकादायक योग वृश्चिक विशाखा आहे. आता लक्षात घे, मी वधूवरांना मार्गदर्शन करतो. तरुण मुलामध्ये माझं अत्यंत प्रेम आहे, पिढीच वेगळी आहे सगळी. पण अंतराळातून अंतरंगाकडे पुस्तक मी त्यांच्यासाठी लिहिलं, तुमचा जोडीदार कसा निवडा. त्यात मी असं नक्षत्राप्रमाणे लिहिलं नाही, कारण ते पूर्ण राशीचंच वर्णन केलं आहे. इथे या माध्यमातून आपल्याला एक्सप्लेन करायला मिळते की ज्या मुलाची रास वृश्चिक आणि नक्षत्र विशाख आहे त्याची सगळं वागणं हे एज्युकेटेड माणसाला शोभादायक असेल असं नाही. केवळ नक्षत्रापुरतं, मग ग्रह बलवान वगैरे वेगळं. पण जसं आपण एक मेषेमध्ये पाहिलं होतं पूर्वी की अश्विनी ग्रेट आहे पण भरणी थोडंसं त्याला कलंक लावणार आहे, तसं वृश्चिकेबद्दल पूर्णपणे लोकांचा असा समज झाला आहे तामसी आहे, फटकळ आहे, नांगी काढणारी आहे, दंश करणारी आहे, डंख मारणारी आहे. असं नाही. त्या वृश्चिकेचा 3/20 कलेचा 4था चरण विशाखाचा संपला की अनुराधाची सुरुवात होते आणि सुंदर ओएसिस आपल्याला इथे मिळतं. अनुराधा नक्षत्रावर जन्म घेतलेल्या बायका, म्हणजे जन्माच्या वेळी अनुराधा नक्षत्रात चंद्र असलेल्या बायका दिसायला खूप सुंदर असतात. म्हणून सुंदर स्त्रियांचे नाव अनुराधा ठेवण्याची पद्धत आली असेल.
त्यांचे डोळे फार सुंदर असतात. हे स्पेसिफिक वर्णन मी का करतोय, मेडिकल ॲस्ट्रोलॉजी त्याला कारण आहेत. काळेभोर डोळे, हसतमुख चेहरा आणि हसरे डोळे नावाचा एक प्रकार आहे. ते हसरे डोळे हसऱ्या माणसालाच कळतील का नाही. त्यामुळे अनुराधा नक्षत्र हे वृश्चिकेच्या सगळ्या तामसीपणाला बदलवून टाकणार आहे. अनुराधा नक्षत्र गोड आहे, बोलायला छान आहे, रूपाने चांगलं आहे, फक्त विषयासक्त आहे. अनुराधा नक्षत्रात तरुण मुली जर असतील घरामध्ये तर त्यांना सांगा, ठीक आहे तुमची पिढी आहे, थोडं स्वातंत्र्य घ्या तुम्ही, पण वेन कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. बट वेन एव्हरीथिंग इज लॉस्ट फ्युचर स्टील रिमेन्स. तर तुम्ही हे एकदम वाहवत जाणं करू नका. शरीर सुख म्हणजे सर्व सुख नव्हे. अनुराधा नक्षत्राच्या मुली अत्यंत विषयासक्त असू शकतात जर त्यांचं शुक्र बिघडलं तर. तर अनुराधा हे फार गोड नक्षत्र आहे, अतिशय बोलायला चांगलं आहे, भाषा चतुर आहे, कलासक्त आहे. अनुराधा नक्षत्राच्या बायकांना छान रांगोळ्या घालता येतात. उत्तमपैकी त्यांच्या कला घरातल्या पण बघण्यासारख्या असतात. उत्साह अमाप असतो. काय करू काय नको असं होतं. या सगळ्या मेजवानीमध्ये हे जे कार्यक्रम करणाऱ्या बायका विविध पदार्थ आपल्याला करून दाखवतात. आपण लज्जतदार म्हणतो, त्या लज्जत चाकता येते आपल्याला. हे सगळं अनुराधाचं वैशिष्ट्य आहे. वृश्चिकेतल्या विशाखाचा हा चौथा चरण म्हणजे पहिले दिनोश 20 कला धोकादायक आहेत. अनुराधा सौंदर्याचं आहे, पण ज्या सौंदर्याला विषयाचा थोडासा गंध आहे. आपल्याला कळतं ना, हसण्यावरनं, बोलण्यावरनं, नजरेवरनं, डोळे मुरडणं, बघणं तिचं जरा पलीकडच्या माणसाला अट्रॅक्ट करण्याचे प्रयत्न ह्याच्यात दिसतात. पण बाकी सौंदर्याचं नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्राचा पहिला चरण वृश्चिकेत 6:40 संपतो, दुसरा 10 अंशावर संपतो, तिसरा 13:20 कलेला संपतो आणि चौथा 16:40 संपतो. का तुझा एक गोंधळ होण्याचा काय संभव आहे. इथं ज्येष्ठा 2-3च लिहिले. हे रिकामं कसं. हे रिकामं नाही, हे सगळं मिळून ज्येष्ठ आहे. तसं हे एवढं सगळं अनुराधा आहे. कळलं. या अनुराधा नक्षत्रावर पुरुष जर जन्माला आले तर पुरुषांमध्ये सुद्धा मादकपणा असतोय, कोणाला पटणार नाही. काही पुरुष रगेल असतात, काही रंगेल असतात, पण काही मादक असतात. आणि ते मादक पुरुष हे डोळ्यावरनं कळतात. डोळे गहिरे असतात असे त्यांचे, बघणं ठाव घेणार असतं. अनुराधा नक्षत्राचे पुरुष गहिऱ्या नजरेचे, अनुराधाच्या बायका विषयासक्त आणि अनुराधाचे स्त्री पुरुष कलासक्त. पुढे चालू होतं ज्येष्ठा. हे ज्येष्ठा चालू होतं वृश्चिकेतल्या 20 अंशावर. पहिला चरण संपतो 20ला, 13-20ला दुसरा चरण, तिसरा 26-40ला आणि वृश्चिकेची समाप्तीच ज्येष्ठा नक्षत्र करतं, चौथा चरण. मग धनुला सुरुवात होते. नवाडाव नवे पत्ते वेगळं. ज्येष्ठा अत्यंत उष्णतेचं नक्षत्र आहे. ज्येष्ठा नक्षत्र काळजाला घर पाडणारं वर्तन करू शकते बोलण्याने वगैरे. ज्येष्ठाचे लोक वृश्चिकेतला टिपिकल विंचवाचा अर्क घेऊन आलेले असतात. पण ज्येष्ठा इतकं गुणवान नक्षत्र पण नाही. कमालीचा परफेक्टनेस असतो त्यांच्यात. अकाउंट्स ठेवायचे, जे काय करायचं परफेक्ट काम करणं. ज्येष्ठापर्यंत गाडी येऊन पोहोचले. शरदजी सांगा की ज्येष्ठा हे म्हणजे विशाखाची भीती वाटली, अनुराधा छान मोहक आहे वगैरे, पण मानी आहे हेही कळलं. ज्येष्ठाबद्दलही तुम्ही परत आणखीन. पण तुला वृश्चिक राशी आणि विशाखा नक्षत्राची तीव्रता कळली. हो कळली. कारण मुळातच वृश्चिक राशीचं जे आपण वर्णन आहे म्हणजे कामातूर रास आहे, तामसी आहे. आणि त्यात विशाखा नक्षत्र हे सुद्धा एक तापटपणाच द्योतक आहे. गळवा उपरी पीठिका, गळवा उपरी पीठिका असं त्याचं झालंय. बरोबर. हे का म्हणतोय मी, विशाखा ही मुळात स्खलनशील नक्षत्र आहे आणि वृश्चिक स्खलनशील राशी आहे. अनुराधामध्ये परत थोडं रिपीट करायचं तर अनुराधामध्ये काय गुण आहेत तर मोहकपणा जसा आहे ना, विषयासक्त असेल पण मोहकपणा आहे न, तसं नाटकीपणा पण आहे. इथे मजेचाच अभाव आहे. ज्येष्ठामध्ये कडक शिस्त आहे. मग तो काय करतो,
बारीक बारीक गोष्टीवर अटॅक फार करतो. तुम्हाला एवढं साधं समजत नाही, हे अमुक वाजता बंद होत, त्याच्यात तुम्ही काय नाही करा, हे काय, अरे थोडंसं शांतीने घे. पण त्याचं म्हणणं या पद्धतीने जर केलं नाही तर सुधारणा होणार नाही. मग त्यांचा त्या ज्येष्ठाची शिस्त कुठपर्यंत जाऊ शकते, तर छोटी मुलं आहेत घरामध्ये, समजा अगदी 1-1.5 वर्षाची, आणि त्याला आपण अरे काय ते लहान मुलं करतात, नाही नाही ते आत्तापासून बरोबर त्यांना त्यांच्या मनात ते भीती गेली पाहिजे, अमुक केलं. आपल्याला वाटते करवू रे, पण ती त्यांची शिस्त असते. आणि ते म्हणतात की दुनिया ही असं जो संकटात सापडतो त्याच्या मागे कधी नसते, तर आपण ह्या संकटात मुळात सापडायचं नाही, मग आपण परफेक्ट असलं पाहिजे. हा मेष मधल्या अश्विनी नक्षत्राचा आणि वृश्चिकेतल्या ज्येष्ठाचा संबंध बघ. ज्येष्ठा कडक आहे, शिस्तप्रिय आहे, पण दुसऱ्याच्या भावनांचा विचार करणारी नाही आहे. अश्विनी पण मेषमधल्या मंगळाच्याच राशीमध्ये आहे, पण ते दुसऱ्याला घडवतं. आणि ज्येष्ठामध्ये कसं, मी जे करतो ते अभ्यास पूर्ण करतो, तुम्ही मी सांगतो तेवढं ऐका, उज्जत घालू नका, नो आर्ग्युमेंट्स, हे ज्येष्ठाचं आहे. पण त्याच वेळी ज्येष्ठाचं कर्तृत्व अपार आहे, चिकाटी अफाट आहे, त्यांचं सगळं प्लॅनिंग उत्कृष्ट असतं, अभ्यास पूर्ण असतं. ज्येष्ठाचा मुलगा नवीन लग्न झालेला असेल, तो त्यात फार रमेल असं नाही, त्याच वेळी त्याच्याकडे एकदा प्रोजेक्ट आला तर सांग प्लीज मी जरा ह्याच्यात बिझी आहे. तो मनोरंजन बाजूला ठेवेल आणि आपली कर्तव्य पहिली करेल. अंतःकरणाने खूप चांगला असून बाहेर दिसायला उग्र वाटणारा ज्येष्ठा पर्सन असं म्हणत त्याचं वर्णन आहे. आणि अनुराधामध्ये काय त्याच राशीत आहे, पण कसे एखादी मुलगी खूप लाघवी असावी, हसतमुख, आणि एखादा मुलगा कडक असावा, तसं भिन्न वर्णनं निघतात. पण ज्येष्ठा नक्षत्राच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करू इच्छिणाऱ्या माणसाला मी एक सांगेन, तुम्ही सुद्धा वृश्चिकवालेच असाल तर उत्तम, नाही तर तुम्हाला ती दादागिरी फार झेपणार नाही. मग त्याची बायको एखाद वेळेस समजा अगदी नाजूक मीन राशीची वगैरे असेल तर रडत बसेल, मेषवाली असेल तर सरळ काय ते असेल तर इव्हन डिवोर्स घेईल, ते नेम नाही. पण तशी परिस्थिती ज्येष्ठा निर्माण करतं. ते कठोर कडक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व समोर आण, भावनांना कमी महत्त्व देतं, कर्तव्याला जास्त, आणि रिझल्ट ओरिएंटेड राशी आहे. आणि वृश्चिक राशी कोणत्या अवयवांवर पडते? वृश्चिक राशीतलं विशेषतः ज्येष्ठ नक्षत्र गुह्येंद्रियावर पडतं, म्हणून ज्येष्ठाच्या लोकांना हिटचे त्रास होण्याचा संभव, इवन त्यांना झाले तसे त्यांनी दुर्लक्षित करू नये. हर्पीस वगैरे जे प्रकार आपण ऐकतो ते ज्येष्ठाला संभवतात. आणि प्रचंड हायजीन जे आहे, विशेषतः गुह्येंद्रियाचं हायजीन, ते सांभाळण्याची गरज वृश्चिक 20 ते 30 अंश नाही, मग 10 अंश होतील. हा जो 20 अंशाला पहिला क्षण संपतो, चालू होते 16:40 आणि 30ला संपतो. पण शरदजी आता सांगा की विशाखा आणि अनुराधा नक्षत्राचा अंमल कसा असतो आपल्या एखाद्या शारीरिक रोगावर? तिन्ही नक्षत्रामध्ये एक एक फरक सांगतो. विशाखाचा जास्तीत जास्त परिणाम स्वभावावर होतो. तुमच्यात जी हीट आहे ना, ती हीट म्हणजे वृश्चिक, ही हीट स्वभावाने पण बाहेर पडते. आपण म्हणतो का नाही, काय गरम स्वभावाचं आहे, म्हणजे हीट स्वभावातनं बाहेर पडते. विशाखामध्ये तो प्रकार जास्त नसता, मग कारण क्षुद्र मानापमानाच्या कल्पना पण असू शकतात. मी नेहमी शकतात का म्हणतो, इतर ग्रह बॅलन्स केले पाहिजेत. अनुराधामधली हीट सगळी ही मगाशी सांगितलं विषयासक्त आहे. एखादी व्यक्ती कामातूर होते तर त्याच्या बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं असतं, मग त्या व्यक्तीचं शरीर गरम लागतं, ही सुद्धा हीट नाही का? म्हणजे वैषयिक भावना मनात थैमान घालू लागल्यावर शारीरिक हीट असं अनुराधेचं फळ आहे. आणि ज्येष्ठामधली हीट थोडी जरा काळजीची एवढ्यासाठी आहे की ती जलराशी आहे आणि हीट आहे, त्यामुळे नेहमी जखमा ओल्या असणं असं आपण म्हणतो, ते चिडचिडणं. ज्येष्ठाचा संबंध आणखी गुहेंद्रियाशी थोडा येतो, तो मूळव्याध, इतर ज्या काही आपण हीट बॉईल्स, हर्पीस, किंवा जर कॉन्टॅक्ट्स वाईट असले तर होणार रोग. पण ज्येष्ठामध्ये जसं
प्रवाहपतीत आहे ना, तसं ज्येष्ठा खंबीर पण आहे. ज्येष्ठाच्या मुलामुलींना तुम्ही एक मार्ग दाखवलात, विपश्यना असेल, धार्मिक मार्ग असेल, तर ते फॉर्म आहेत मग. आणि जर काहीच मार्गदर्शन नाही आणि वाहवत गेले तर त्यांच्या इतकी व्यसने रास नाही. मद्यपान करणाऱ्या लोकांची सुद्धा वृश्चिक राशी जास्त आहे, पण त्यात ज्येष्ठा खूपच छान आहे. म्हणून एक बाई छोट्या मुलाला सुद्धा बाटलीने नाही पाजायची, चमच्याने पाजायची, वाटीतून दूध घेऊन. कारण विचारलं तर म्हटली, मला बाई भीती वाटते बापाच्या वळणावर जाईल बाटली दिली तर. एवढ्या लहान वयापासून काळजी घेते. मी त्या बाईने काय नवऱ्याला झोकलं असेल ना. तर तो भाग ज्येष्ठामध्ये असल्यामुळे ज्येष्ठाच्या मुलामुलींनी कधीही ड्रग्स ॲडिक्ट होऊ नये. ड्रिंक्स नको, सिगरेट नको, गुटखा नको. आता तर संशोधन झालं, सुपारी पण कॅन्सर आणते. कातरलेली सुपारी म्हणजे आपल्याला किती सेफ वाटत होतं. सुपारीमुळे टोबॅकोपेक्षा जास्त वेगाने कॅन्सर होतो. काल परवा न्यूज दिली आहे टी व्हीवर. मग आम्ही काय म्हणतो, आमच्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसाने काय झालं, व्यसनच करू नका. मानवी शरीर ही अमोल देणगी आहे, ती बापूजींच्या नोटा देऊन मिळत नाही. ती मिळालेलं एकमेव कारण तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्यावी म्हणून दिलेली आहे. होता होईतो जे भगवंतांना आवडीचं असेल असं आम्हाला शिकवलंय वेदामध्ये, पुराणामध्ये, उपनिषदामध्ये, ते करा. पण इतकं सहजासहजी माणूस मुक्त होत नाही. त्याला कसले ना कसली ओढ लागतेच. ज्येष्ठामध्ये सगळ्यात जास्त धोका येतो आणि वृश्चिक विशाखामध्ये ॲडिक्ट झाल्यावर प्रॉब्लेम आहे. आता मला सांगा की कुठल्या नक्षत्राचं कुठल्या नक्षत्राशी जमत नाही, जसं आपण ग्रहांचं पाहिलं होतं राशीप्रमाणेच होणार. मेषेचं कन्येशी जमत नाही म्हटल्यावर अश्विनी उत्तराचे गुण काढून बघ पंचांगात, 18च्या खाली येणार. भरणी आणि हस्तचे काढून बघ, फुलीच लिहिलेली असते. म्हणजे पंचांगात मेष आणि कर्केच्या पुढे फुली आहे नक्षत्रांच्या. फुली म्हणजे षडाष्टक, मृत्यू षडाष्टक. मृत्यू म्हणजे नाश, वैवाहिक जीवनाचा नाश. म्हणजे 1% पण परवानगी नाही. ही नक्षत्र घे, अश्विनी उत्तरा, भरणी हस्त, कृत्तिका चित्रा, क्रॉस. फुल्लीच मारलेली असते. पंचांग असेल तर आपण आत्ताही बघू शकतो. बरोबर. आणि कुठल्या नक्षत्रांशी जमीन, म्हणजे आता वृश्चिकचा आपण अभ्यास करतोय, तर विशाखाचा आता एक साधारण तू विचार कर, पुष्य नक्षत्र श्रेष्ठ सुभग चित्त नक्षत्र आहे. मग त्या पुष्य नक्षत्राचं पावित्र्य हे रेवतीच्या जवळपास येईल. 2 बायका देवळात ज्या जमतात कीर्तनाला, त्या दोघीही सात्विक तरी असतात, पुराणप्रिय तरी असतात. असं कधी आढळत नाही की देवळात एक माणूस झांजा घेऊन आला आणि एक बाटली घेऊन आलाय, असं कधीच आढळत नाही. नक्षत्रांचे स्वभाव पाठ केले नीट की तुम्हाला नक्षत्र जवळपास कोणाच्या येतात ते कळतं. आणि मग लक्षात येईल, कृत्तिका हे उग्र नक्षत्र आहे, विशाखा उग्र आहे. कृत्तिका विशाखा आले तर 2 व्यसनी माणसं एकत्र आली. हे पण विवाहाच्या वेळीच असं नाही, व्यवहारात बघा, सासू सुनामध्ये बघा, वडील मुलीमध्ये बघा, भावा बहिणीमध्ये बघा, तेच अनुभव येतील. एक भावंड अतिशय आवडतं आणि दुसऱ्या भावंडाचं जमत नाही. का होतं असं? राशीपेक्षा नक्षत्र बेस थेरी आहे. मग काय वृश्चिकनी आज इथे थांबूया ज्येष्ठावर.